रात्री जसं कीर्तन संपलं तसं डायरेक्ट 12 वाजता फटाके फुटायला सुरुवात झाली आणि फटाके फुटण्यामागं कारण होतं आपल्या अखंड हिंदुस्थानचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर विषय असा आहे का महाराजांच्या जयंती निमित्त गावातर्फे एकदम जंगी कीर्तनाचं आयोजन होतं आणि त्याच कीर्तनाचे श्रोते वर्ग व्हायला आपल्या अख्ख्या ठाणगाव नगरीचे ग्रामस्थ जमले होते आणि कीर्तनकार होत्या रोहिणीताई परांजपे। कीर्तन वगैरे सर्व एकदम व्यवस्थित पार पडलं। त्याच्यानंतर झाली एक सुवर्ण सकाळ। तर ही सकाळ म्हणजे नुसती आपल्यासाठी नाही आनंदाची, तर ती सगळ्या जगासाठी आनंदाची आहे, कारण याच दिवशी जिजाऊच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला। त्याच्यामुळेच आम्ही सगळे आनंद साजरा करत फेटे वगैरे सगळं बांधून घेतलं आणि थोड्याच वेळात सुरू झाली महाराजांची आरती। तर आरतीनंतर शिवजन्मोत्सवानिमित्त कालच खो खोच्या क्रीडा स्पर्धा झाल्या, त्यांचं बक्षीस वितरण होतं, त्यात आपली ठाणगाव नगरी पण आघाडी होती बर का। तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला। त्याच्यानंतर होती महाराजांची मिरवणूक। तर मिरवणूक म्हणल्या की ठाणगाव नगरीचे पोरं एकदम जोशातच होते। इकडं महाराजांच्या मावळ्याचं एकदम जोशामध्ये झेंडा फडकवायचं काम चालू होतं आणि नंतर लगेच नाचायला पण चालू झाली। सगळं ग्राउंड खाली झालं, मी आलो डायरेक्ट स्टेजवर वरती फोटो काढायला। म्हणलं पूर्ण एक वर्षभराची वाट पाहून हा आपला सण आलाय, तर तो एका फोटोच्या माध्यमातून आपण जतन करून ठेवू। फोटो काढायला मला तर लय टाइम लागला, कारण आजूबाजूच्या आकर्षक वस्तूंमध्ये महाराजांची मूर्ती एकदम अशी सुंदर दिसत होती। तर असा होता आपल्या ठाणगाव नगरीचा 2025चा शिवजयंतीचा सोहळा, आणि तो तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला का विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या रीलला लाईक करा, शेअर करा आणि तेवढं फॉलो करायला का विसरू नका बरं का। तर चला, जय शिवराय मित्रांनो।